नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय चांगली न्यूज आपल्यापर्यंत आलेली आहे किंवा तुम्ही सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावर आपण शेअर केलेलं आहे। महापारेषण भरती, त्यामध्ये जी काही 2025 मध्ये भरती एक्सपेक्टेड होती किंवा जी काही न्यूजपेपरमध्ये ऑलरेडी जाहिरात त्याची आली होती, शॉर्ट नोटीस आली होती, आता त्याची विस्तृत जाहिरात आलेली आहे। त्यामध्ये विविध पोस्ट आहे, LDC म्हणजे बीकॉम बेस पोस्ट आहे, 260 पोस्ट त्यामध्ये आहे। फायनान्स अँड अकाउंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर सुद्धा आहे, MBA बेसवरती वॅकन्सी असते आणि सिव्हिलच्या सुद्धा वॅकन्सीज आहे AE साठी वगैरे। तर त्यामध्ये LDCची जी पोस्ट आहे म्हणजे लोअर डिव्हिजन क्लार्क, बीकॉम बेस आणि MSc त्यांना पाहिजे, तर त्याची जी जाहिरात आहे ती विस्तृतपणे समजून घेऊ आपण। तर LDC बद्दल आपण माहिती घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका। अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार। जाहिरात आलेली आहे महापारेषणच्या ऑफिशियल साईटवर म्हणजे mahatransco.in या साईटवर जाहिरात आलेली आहे, विस्तृत जाहिरात आलेली आहे, ज्याची विद्यार्थी मित्र खूप आतुरतेने वाट बघत होते। त्यामध्ये मुख्य जे पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ नीट ऐका। बघा, निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा म्हणजे अकाउंटंट फायनान्स अँड अकाउंटिंगमध्ये LDC लोअर डिव्हिजन क्लार्कची ही डायरेक्ट पोस्ट आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस नाही आहे, वितरणसारखं नाही आहे, इथे डायरेक्ट पोस्ट आहे। LDCची तुम्हाला म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर जॉईनिंग तुमचं LDC या पोस्टवर होईल, डायरेक्ट तुमची स्केल तुम्हाला लागू होईल, 50 ते 55 हजार पगार आहे। ठीक आहे, कुठे वेतन श्रेणी 3 मध्ये येते, सरळ सेवा ऑनलाईन पद्धत आहे, म्हणजे एकच एक्झाम, कुठलाही इंटरव्ह्यू नाही, कुठलीही इतर टेस्ट नाही, कुठली दुसरी एक्झाम नाही, डायरेक्ट तुमचं ऑनलाईन टेस्ट होते, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होते आणि डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होते, लिस्ट लागते आणि तुमचं जॉईनिंग होते। ठीक आहे, बघा वॅकन्सी कुठे किती आहे किंवा कशा आहे ते दिलेले आहे। 260 टोटल वॅकन्सीज आहे, कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता। समांतर आरक्षण इथे दिलेलं आहे, म्हणजे महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, परंतु जागा इथे कुठे दिसत नाही आहे। जनरलसाठी जागा जास्त आहेत, म्हणजे OBC जनरल, SC जनरल, ST जनरल हे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त जे म्हटलेलं आहे ते जनरल आहे, म्हणजे SC जनरल, ST जनरल, OBC जनरल वगैरे असं आहे। ठीक आहे, आणि एकूण पदे जे दिलेले आहेत ते खालचे दिले। यामध्ये तुम्हाला जी वेतन श्रेणी आहे म्हणजे तुमची जी सॅलरी आहे, बघा डायरेक्ट तुमची परमनंट सॅलरी आहे 34,555 ही तुमचं बेसिक राहणार आहे, प्लस त्यामध्ये DA, महागाई भत्ता किंवा जे काही तुमचं घरभाडे भत्ता किंवा तुमचे बाकीचे अलाउन्सेस आहे, तर माझ्या अंदाजाने साधारण 34,555 बेसिक, त्याच्यामध्ये सगळे अलाउन्सेस ॲड केल्यानंतर 55,000च्या घरामध्ये ही सॅलरी जाते। ठीक आहे, त्याच्यामुळे अतिशय चांगली सॅलरी तुम्हाला इथे मिळते आहे। महावितरणमध्ये हीच सेम पोस्ट होती, परंतु त्यांनी अकाउंट असिस्टंट, सहाय्यक अकाउंट असिस्टंट वगैरे असं काहीतरी पोस्ट होती, ज्युनियर अकाउंट असिस्टंट, आणि त्याला त्यांनी 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल दिलेलं आहे। ठीक आहे, शैक्षणिक अर्हता अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। 3/4/2025 पर्यंत म्हणजे 3 एप्रिल 2025 ही जी लास्ट डेट आहे फॉर्म सबमिशनची, त्याआधी तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि त्याआधीचं तुमचं क्वालिफिकेशन लागणार आहे। क्वालिफिकेशन काय लागेल बघा, विद्यार्थी मित्र यावर बरेच प्रश्न विचारतात। इथे फक्त BCom मागितलेलं आहे, BBA अलाउड नाही। फॉर एक्झाम्पल महावितरणमध्ये त्यांनी BBA अलाउड केलं होतं, इथे BBA नाही आहे, फक्त BCom पाहिजे, BComची पदवी तुम्हाला पाहिजे आणि प्लस MSCIT असणे आवश्यक। अनुभव तुम्हाला काही गरज नाही, एक्सपिरियन्स नसला तरी चालेल। ठीक आहे, बघा यांनी 3.2 मध्ये म्हटलेलं आहे की तुमचं जे क्वालिफिकेशन आहे, तुमची जी BComची डिग्री आहे, तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे, प्रोव्हिजनल डिग्री युनिव्हर्सिटीची चालेल। ठीक आहे, किंवा तुमची पूर्ण मार्कशीट जी फायनलची असते ती लागेल किंवा ॲग्रिगेट जी आहे ती लागेल, परंतु 3/4/2025ची तुम्हाला डिग्री आणि तुमचं सर्टिफिकेट वगैरे जी मार्कशीट आहे ते सगळं लागेल। ठीक आहे, IPR वगैरे चालणार नाही, फायनल इयरला चालणार नाही, कुठल्याच प्रकारचं असं काही चालणार नाही, डिग्री कंप्लीट लागेल। परत एकदा सांगतो, वयोमर्यादा बघा 3/4/2025च्या आधी म्हणजे त्या डेटच्या आधी तुम्ही कमीत कमी 18 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 वर्ष तुमचे असले तरी चालतील, परंतु हे ओपनसाठी आहे। OBC, SC, ST साठी 5 वर्ष शिथिल, म्हणजे साधारण 38च्या ठिकाणी 43 होऊन जाते, म्हणजे 43 होऊन जाते। ठीक आहे, आरक्षणावाईज तुम्हाला दिलेलं आहे कुठलं सर्टिफिकेट कसे लागतील वगैरे। यामध्ये 5.1.2चा मुद्दा आहे की व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे मित्रांनो, ते नियुक्तीनंतर 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागते। तुम्हाला फॉर एक्झाम्पल OBCसाठी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागत असते किंवा इतर कॅटेगरीसाठी सुद्धा लागते, तर ते तुम्हाला नसेल तुमच्याकडे, परंतु बाकीचे डॉक्युमेंट जसं नॉन क्रिमिनल आहे ते 3/4/2025च्या आधीचं लागेल। व्हॅलिडिटी वगैरे सर्टिफिकेट तुम्ही नंतरचं सुद्धा देऊ शकता। ठीक आहे, म्हणजे 6 महिन्यानंतर सुद्धा तुम्ही देऊ शकता जॉईन झाल्यावर। बाकी कॅटेगरीनुसार तुम्हाला काय डॉक्युमेंट्स लागतात हे तुम्ही वाचून घेऊ शकता। याची PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनल, त्यावर आपण त्याची माहिती दिलेली आहे, तुम्ही ते जॉईन करू शकता। निवड पद्धत 6 नंबरचा पॉईंट आहे, निवड पद्धत अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। यामध्ये बघा
तुम्हाला ऑनलाईन टेस्ट होते, म्हणजे CBT बेस्ड तुमचे ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होते. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह बेस्ड टेस्ट ही आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बेसवर तुमचा जे पेपर पॅटर्न असतो, फॉर एक्झाम्पल BCom बेस्डचाच पेपर राहणार आहे. त्यामध्ये 50 प्रश्न 110 मार्काला तुमचं फायनान्स अँड अकाउंटिंग वगैरेचं राहील. प्रोफेशनल नॉलेज जसं BComचं जे काही सिलेबस आहे किंवा 11वी-12वी कॉमर्स आहे त्या बेसवर तुमचे प्रश्न राहतील. 50 प्रश्न 110 मार्क. त्यानंतर रिझनिंग आहे 40 प्रश्न 20 मार्क. त्यानंतर ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित किंवा ज्याला आपण मॅथ्स म्हणतो, मॅथ्स राहतील 20 प्रश्न 10 मार्क. त्यानंतर मराठी आहे 20 प्रश्न 10 मार्क. असा एकंदरीत याचं सिलेबस आहे. सिलेबस म्हटल्यापेक्षा एक्झाम पॅटर्न आहे, परीक्षा पद्धत आहे. तुम्हाला जे 130 प्रश्न राहतील आणि 150 मार्काची ही पेपर राहणार आहे. 120 मिनटं म्हणजे 2 तासाचा याला कालावधी राहणार आहे. याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. 6.4चा मुद्दा बघा, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय, तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क जाईल, असं एक एकंदरीत असतं. पण जे प्रोफेशनल नॉलेज आहे याच्यामध्ये 50 प्रश्न 110 मार्क आहे, म्हणजे 2.2चं वेटेज राहते. 2.2 मार्क्सचं वेटेज राहते प्रत्येक प्रश्नाला. जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचे 2.2 मार्क्स मायनस होतात, किंवा एक प्रश्न चुकला तर 0.55 म्हणजे 0.55 हा तुमचा मार्क तिथे जातो. ठीक आहे. आणि बाकी नॉन टेक्निकलमध्ये कमी असतात, अर्धा मार्काचा एक प्रश्न असतो. म्हणजे एकंदरीत तुमचं 1/4 निगेटिव्ह मार्किंग इथे आहे. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुम्हाला तिथे गेस करता येत नसते. ठीक. 6.5चा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नसतो, की जे काही पेपर आहे तो पेपरमध्ये तुम्हाला बघा, मराठी आहे, अंकगणित आहे, बुद्धिमत्ता आहे, त्यानंतर तुमचं प्रोफेशनल नॉलेज आहे. या कुठल्याही एका विषयात तुम्हाला 0पेक्षा कमी किंवा 0 मार्क्स चालणार नाही. 0.25 किंवा 1 किंवा 2 असे मार्क्स इथे चालतील. ठीक आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. मराठीमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचा इथे अभ्यास करणं आवश्यक आहे. 6.6चा मुद्दा आहे की तुमचं जे काही तुमची लिस्ट लागेल किंवा तुमची मेरिट लिस्ट लागेल एक्झाम झाल्यानंतर, तुम्ही जर सिलेक्ट झाले तर तुम्हाला वैद्यकीय चाचणी किंवा शारीरिक चाचणी असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असं तुम्हाला काही फिजिकल ग्राउंड टेस्ट द्यायची नाही आहे. तुम्हाला फक्त साधं मेडिकल सर्टिफिकेट आणायचं आहे, ते तुम्हाला मिळून जाते. ठीक आहे, जर तुम्ही फिट असाल तर. 6.7चा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. 150 मार्काचा पेपर होतो, तो कन्वर्ट होतो तुमच्या 100मध्ये. म्हणजे 150पैकी तुम्हाला 75 असतील तर 100पैकी 50 होतात पर्सेंटेजमध्ये. आणि खुला जो वर्ग आहे, म्हणजे ओपन जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 100मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला 30% मार्क असणं आवश्यक आहे, नाहीतर तुम्ही डिस्क्वालिफाय होता. किंवा अदर कॅटेगरीचे असतील ओपन सोडून, तर 100पैकी 20 मार्क असणं आवश्यक आहे. ठीक आहे. 100पैकी 150पैकी मग ते कन्वर्ट होऊन तुमचे 45 तुम्हाला 150पैकी लागतील, आणि इकडे 30 लागतील 150पैकी अदर कॅटेगरीला. हे बघा, पदस्थापना म्हणजे पोस्टिंग तुम्हाला कशी दिल्या जाईल. बघा, निवड झालेल्या उमेदवारांच्या पदस्थापनेबाबत आहे की तुम्ही आता जेव्हा फॉर्म भराल, फॉर्म सबमिशनची घाई करू नका. आपला 2 दिवसामध्ये एक व्हिडिओ येईल LDCचा स्पेशली. तो व्हिडिओ बघूनच तुम्ही फॉर्म भरा, जेणेकरून तुमच्या चुका होणार नाही. आणि तुम्हाला झोन इथे सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे झोनचा प्रिफरन्स द्यायचा आहे. तुम्ही ज्या प्रिफरन्सला द्याल तिथेच तुम्हाला पुढे सिलेक्शन झाल्यानंतर पोस्टिंग मिळेल. ठीक आहे. 3 तुम्हाला चॉईस दिलेले राहतात. जर 3मध्ये तुम्ही बसले तर तुम्हाला 3पैकी 1 मिळते. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, पहिला नंबर तुम्ही अमरावती दिला असेल तर तुम्हाला अमरावती, जर तुम्ही फिट बसत असाल मेरिटमध्ये त्या लिस्टमध्ये, तर तुम्हाला अमरावती मिळते. नाही तर मग सेकंड, नाही तर मग थर्ड. आणि तिन्हीमध्ये जर तुम्ही बसत नसले तर मग डिपार्टमेंट किंवा महाट्रान्सको ठरवतं की तुम्हाला कुठे पोस्टिंग द्यायचं. ठीक आहे. हे तुम्हाला फॉर्म सबमिशनच्या व्हिडिओमध्ये मी सगळं डिटेल्स सांगणार आहे, परंतु त्यावर खूप जास्त महत्त्व असते. ठीक आहे. बाकी परीक्षा केंद्र बघा, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे वगैरे असे सगळे 12-15 सेंटर इथे दिलेले आहे. तुम्ही तुमच्या याच्यानुसार तिथे सिलेक्ट करू शकता फॉर्म भरताना. परीक्षा शुल्क बघा, ओपनसाठी 600 आणि अदर कॅटेगरीसाठी 300 रुपये आहे फॉर्म भरताना. बाकी इन्स्ट्रक्शन इथे दिलेलं आहे मित्रांनो, बघा तुम्ही ते वाचू शकता. प्रत्येक पॉईंट इथे दिलेला आहे. 11.7, 11.8 वगैरे. तर ह्या बाकीचे डिटेल्स आहे. आणि बघा, एक्झामची जी टेंटेटिव्ह डेट त्यांनी दिलेली आहे, म्हणजे भरती प्रक्रियेचा कार्यक्रम बघा, ऑनलाईन टेस्ट बघा, मे किंवा जूनमध्ये 2025ला ही एक्झाम होऊ शकते, असं यांनी टेंटेटिव्ह म्हटलेलं आहे. म्हणजे मे किंवा जूनमध्ये ही आपल्याला एक्झाम होईल, त्यानुसार आपण तयारी करू शकतो किंवा तयारी करायला पाहिजे. ठीक आहे. बघा, मराठी भाषा 13.5चा मुद्दा आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुमचं शालांत परीक्षेमध्ये किंवा विद्यापीठामध्ये किंवा 10वी-12वीमध्ये तुमचा मराठी विषय असणं आवश्यक आहे. किंवा नसेल तुमचा मराठी विषय तर तुम्हाला एक प्रमाणपत्र घ्यावं लागते, त्याचीसुद्धा इथे डिटेल दिलेली आहे, वाचू शकता तुम्ही. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की 260 साधारण पोस्ट यामध्ये आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही चेक करू शकता. आणि फॉर्म भरण्याची डेट्स आता सुरू झालेली आहे. 3 एप्रिलपर्यंत त्याची लास्ट डेट आहे. तुम्ही फॉर्म भरू शकता तोपर्यंत. फॉर्म सबमिशनचा व्हिडिओ पुढच्या काही दिवसामध्ये, 1-2-3 दिवसामध्ये आपण फॉर्म सबमिशनचा डिटेल व्हिडिओ घेऊन येऊ. फॉर्म भरण्याची घाई करू नका. विद्यार्थी मित्र फॉर्म भरायची खूप घाई करतात आणि नंतर त्यांचे फॉर्म चुकतात आणि मग नंतर त्यांचं रिजेक्शन होते. असं काही होऊ देऊ नका, कारण झोन सिलेक्शन अतिशय महत्त्वाचं आहे. झोन सिलेक्शनसोला तुम्हाला फॉर्म सबमिशन करताना करावं लागते. सेंटरसुद्धा निवडावं लागते. आणि त्यानंतर तुमचं तिथे IBPSच्या थ्रू तुम्हाला नंतर कॉल लेटर्स वगैरे एक्झामचे येतात. ठीक आहे. आणि बाकी एक्झाम पॅटर्न अतिशय महत्त्वाचा होता. एक्झाम पॅटर्न त्यांनी जुनाच ठेवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महावितरणसारखं त्यांनी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस न ठेवता 3 वर्ष
कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस न ठेवता डायरेक्ट परमनंट पोस्ट आहे. आपण त्याबद्दल ऑलरेडी आपल्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की ही परमनंट पोस्ट ही काढू शकतात, कारण LDCचं सांगितलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे ही परमनंट पोस्ट आहे. साधारण तुम्हाला 50 ते 55च्या घरामध्ये पहिला पगार मिळणार आहे जॉईन झाल्याबरोबर. ठीक आहे. त्याच्यामुळे अतिशय चांगली आणि गोल्डन अपॉर्च्युनिटी इथे आहे. त्याच्यामुळे कुठेच कमी पडू नका. अभ्यास सुरू ठेवा, अभ्यास सुरू करा. कारण जे काही एक्झाम पॅटर्न सांगितलेलं आहे मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये, त्याच्यानुसार तुमचं तयारी सुरू करा. त्याचे रिलेटेड बुक्स रिलेटेड किंवा बाकीचे रिलेटेड आपण डिटेल पुढे व्हिडिओ येईलच. आपला बुक्स कोणते यूज करायचे वगैरे पुढच्या काही दिवसामध्ये त्याचेसुद्धा व्हिडिओ येऊन जाईल. ठीक आहे. आपला ॲप आहे इंजिनियर अमोल, आपला ॲप आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, किंवा प्ले स्टोअरला तुम्ही चेक केलं इंजिनियर अमोल तुम्ही चेक केलं तर प्ले स्टोअरला सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यामध्ये आपण LDC महाट्रान्सपोर्टचं टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये बरेचसे ॲडमिशन आता झालेले आहे. फक्त टॉपिक्स टेस्ट आपण सध्या सांगितलेलं आहे आणि पुढे त्या टेस्ट वाढणार आहे. त्याच्यामुळे सध्या फी कमी आहे, तुम्ही लवकरात लवकर ते घेऊ शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या रिलेटेड तुमचे काही आणखी क्वेरीज असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण या रिलेटेड आता पुढे रिझल्टपर्यंत तुम्हाला गायडन्स देणारच आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून कुठलाच महत्त्वाचा अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ती माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.